जय श्री कृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर इकडे आपण मेथीच्या खुसखुशीत अशा पुऱ्या करणार आहोत। तर चला आपण त्याचा संपूर्ण रेसिपी पाहूया। तर इकडे मी या वाटीने 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर एकूण 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे। इथे लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा घेतलेला आहे। तसेच 1 वाटी मेथी घेतलेली आहे बारीक चिरून। तसेच हळद, लाल तिखट थोडंसं, जिरे पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा आणि थोडेसे तीळ, असं हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। तर आता परातीमध्ये आपण पीठ टाकून घेतलं आहे। धना जिरा पावडर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे, तसेच हळद आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि हा लसूण मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा टाकलेला आहे आणि आपण बारीक चिरून घेतलेली खूप सारी मेथी 1 वाटी। तर हे साहित्याचं प्रमाण अगदी योग्य आहे। आता छान पिठामध्ये मेथी मिक्स करून घ्यायची, चुरून घ्यायची, त्यामुळे त्याच्यातलं पाणी आहे ना पिठाला लागलं जातं। त्यामुळे आपण जेव्हा पीठ मळतो ना तेव्हा अगदी योग्य प्रमाणातच पाणी टाकून ते मळलं जातं। अगोदरच हे पीठ ओलं होतं। आता थोडंसं आपण तेलाचं मोहन टाकूया, ते पण छान चोळून घ्यायचं, त्यामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात। अशा पद्धतीने केल्या ना की पुऱ्या एकदम सुंदर होतात, चवीला खूप छान होतात आणि अशा पद्धतीच्या पुऱ्या आपण प्रवासाला पण घेऊन जाऊ शकतो। जर बाहेरचं आपल्याला खाणं टाळायचं असेल तर अशा पुऱ्या आदल्या दिवशी करून ठेवायच्या आणि प्रवासामध्ये त्या आपण घेऊन जाऊ शकतो। 3 ते 4 दिवस आरामात ह्या टिकतात। तर आता ओवा पण क्रश करून टाकलेला आहे, तीळ टाकले आहेत। आता थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं। पीठ असं मळायचं की जे चपातीला आपण करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळायचं, त्यामुळे ना पुऱ्या एकदम व्यवस्थित लाटल्या जातात। तर हे 2 वाट्या पिठाला कमी 1.5 वाटी तरी पाणी लागेल। थोडं पाणी टाकून आपण छान पीठ मळून घ्यायचं। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा। त्यामुळे काय होईल की येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल। तशा पद्धतीने छान पीठ मळून घ्यायचं आणि ह्या पुऱ्या चवीला एवढ्या अप्रतिम होतात ना की अगदी खुसखुशीत, खूप छान आणि कमी तेलकट अशा होतात आणि हे पिठाचं प्रमाण पण अगदी योग्य आहे। तर अशा प्रकारे छान मळून घ्यायचं पीठ आणि 10 ते 15 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवायचं। मग त्याच्यानंतर आपण पुऱ्या लाटायच्या। मुलांना टिफिनला पण या पुऱ्या खूप छान आहेत, अगदी आवडीने खातात। भाजी पोळी खायचा कंटाळा आला असेल तर अशा पुऱ्या मुलांना टिफिनमध्ये करून द्यायच्या। आता मेथी एकदम छान ताजी आणि अगदी लुसलुशीत अशी भेटते आणि ह्या दिवसामध्ये मेथीला खूप छान चव असते। तर आता छान पीठ मळून झालेलं आहे। 10 ते 15 मिनटं आपण डब्यामध्ये काढून ठेवूया। थोडंसं तेल लावून ठेवलं आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा आवडणारा असा पदार्थ आहे, तर तुम्ही नक्की करून बघा। तर आता छान पीठ मळून ठेवलेलं आहे। 10 ते 15 मिनटं झालेत। चपातीचा जेवढा उंडा घेतो तेवढाच इथे मी उंडा घेतलेला आहे। 1 चपाती लाटून त्याच्या 3 पुऱ्या काढलेल्या आहेत। आता दुसरी चपाती घेतली आहे उंडा करून। थोडंसं जाडसरच लाटायचं, त्यामुळे काय होतात पुऱ्या छान फुगतात, टम्म फुगतात अशा आणि खुसखुशीत होतात। आणि अशा वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने तुम्ही काढू शकतात। दिसायला पण सुंदर दिसतात आणि एका वेळेस 2 ते 3 पुऱ्या आरामात निघतात। वेळ पण कमी लागतो। सकाळच्या घाईच्या वेळेस पण हे पटकन होणारं काम आहे। तेल गरम करायला ठेवले, आता छान तळून घेऊया।
पहिल्यांदा थोडा फास्टच गॅस करायचा, नंतर पुऱ्या चांगल्या फुगल्या की त्याच्यानंतर थोडा मीडियम करायचा. असं कमी जास्त करतच आपण ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. आणि मग ह्या पुऱ्या तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकतात किंवा सॉसबरोबर. आणि सकाळच्या ब्रेकफास्टला पण हा उत्तम पदार्थ आहे. नक्कीच तुम्ही करून बघा, तो तुम्हाला आवडेल. आणि अशाच प्रकारे माझ्या रेसिपी पाहत जा, लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि तुमच्या कमेंट्स सांगा. तर अशा प्रकारे सगळ्या 2 बॅचमध्ये तळून घेतलेल्या आहेत पुऱ्या. खरपूस छान, बिलकुल तेलकट होत नाहीत. एकदम छान मस्त घमघमाट सुटलेला आहे. छान फुगत आहेत. अशा फुगल्यामुळे काय होतं, पटकन फुगल्यामुळे तेल कमी पितात त्या पुऱ्या. सुंदर. तर अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण इथे तळून घेत आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण सांगा. आणि अशा प्रकारे हा मेनू करून पहा तुम्ही. अगदी तोंडाला चव देणारा असा खमंग पदार्थ आहे. तिळामुळे तर अजून चव अप्रतिम होते. तर आता छान तळून झालेले आहे. चला तर आपण सर्व करूया. धन्यवाद.